हाय नमस्कार सुस्वागतम वेलकम. चला तुम्ही चालली आईच्या पायावरती मग जाते. बघा माझी आई. चला मी आता चालली मुंबईला. आमचा पाला मला सोडवायला या पा आई असं चल सवर्ण बाय बाय. येते तुम्ही मला सोडवायला बसवायला हो पायावरती. हां लावून दे बाता जाऊन दे जागा ना दे. हां आपल्याला ध्यान बघा यस आपल्याला ध्यान राख येस त्याला शिपल शिवा काय येसला चांगलं शिपल शिवून द्या. ठीक आहे जाऊ का जाऊ आणि पैसे खर्चू नका लय बी सांभाळून खर्च आपला ओम जाऊ द्या सोयला सगळं पैसे खिशात का ठेव आणि तेव्हा मला आणा वाटलं तर ठीक आहे. मी येईन ना माघारी मग आपण जाऊ अकलूजला आणायला. तिथं दुकान आहे अकलूजमध्ये. अकलूजला नाही मग कुठं जायचं लोण ठीक आहे. चला काजल सलोनी बाय काजय बाय बाय. पोलीस अभ्यास करतात ना म्हणून बाय बाय. तुला काय आहे तुला काय आणायचं बाय आमच्या काजेला काय आणायचं तिला आणायचं पॅन्ट घ्यायची पण तिला मी बारामतीत गेले होते ना तिला बारामतीत घेऊन जाणार आहे. मग काजेला तिच्या मापची पॅन्ट आणणार आहे. तुझी बांगडी आहे मी आता बांगडी आण तुला ठीक आहे ठीक आहे बाय. चल जाऊ का बाय बाय जास्त ध्यान लागा चल बाय चला चल आपण जाऊ का मग. 9:30ची गाडी आहे 9:30ची गाडी आहे. 9:45 वाजले. चला चला आपण बाय चला का जावा बाप दाल का काय ना काय बाय बाय. चला आई असं ताई आली सोडायला का नाही चला जाऊ का चला बाय 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 चला बाबा. आई असते ताई सोडायला आली असते बाहेर आहे का नाही पण मी दिलं त्यांना पैसे जाऊन मग तिकडं कसं आहे माहिती आहे का त्यांना पण आशा असते ना गेल्या बाद नव्हतं मी काय दिलं मग काहीच नव्हतं मग मला चला ठेवायला देते म्हणून दिलं जाऊन दे रापा का द्यायला का चला. आम्ही त्याच्यावर आली आता त्याच्यावर आली इथं बॅग ठेवली माझी जास्त सामान नाही घेऊन गेली कारण की मला परत लवकर यायची माघारी कारण मला मसाला बनवायच्यात ना लोकांची ऑर्डर आहेत माझ्याकडे. तर म्हटलं चला आता येस आला सोडवायला तर तिथं गाडी लावायला गेला येस आलता तिथं गाडी लावतो मला येतो बस त्याला मला जा घरी नको म्हणलं आपल्याला वाईट वाटत होतं जाऊन द्या म्हणून मी आपल्या पैसे लावू जाऊन द्या आपल्याला लई मेहनत लागते. आपल्याला पैसे कोण देत नाही काय नाही आपल्याला धुतलं नाहीत काहीच नाही. आता का मी सगळं मिरची एकटीने बघायचं मग कसं मला सांगा बरं. आता काय गोष्टी मी तुम्हाला नाही सांगू शकत घरातले मॅटर आहे कसं माझा बाप्पा माझा पोरगा पण माझ्या भावाकडे राहतो ना म्हणून मी काही सांगत नाही. जाऊन दे म्हणते झाकली मुठ लाखाची आपल्याला वाईट वाटत होतं पण काय पण मला आहे का नाही. ठीक आहे चला बसमध्ये बसलं की तेव्हा फोन कर म्हणजे करते सांगते अजून. ट्रेनमधून उतरली अजून घरी जायचं आहे. घरी जाऊन पटकन आंघोळ अंघोळ करून परत माझ्या दुसऱ्या कामाला जायचं आहे. चला बस स्टॉपवर आली बघा आता मी बसची वाट बघते. तुम्हाला माहिती आहे मी पंढरपूरला गेली होती सकाळी 5 वाजता मी निघाली होती तिथून रिक्षा बघत होती. रिक्षावाला बापरे एवढा पैसे सांगत होता की मग मी म्हटलं की बापरे त्यापेक्षा मी चालत जाईन. मी त्यांवर चालत गेली कारण का पैसा कमवायचा आणि कसा गमवायचा ते आपल्या हातात असतं बरोबर आहे का नाही. मी खूप इज्जत करते आणि पैसे आहेत म्हणून आपण रिक्षात घेऊन नाही जाऊ शकत. आता बघा मला आहे ना घरी जाऊन आता 6:15 झाल्यात घरी जाऊन मला आंघोळ अंघोळ करून परत जायचं आहे मला कोटला तारीख आहे माझी. त्याच्यानंतर मला किती काम आहेत तरी पण मी बघा बच्ची वाट बघत बसली कारण कसं आहे मला एकटीला कमवायचं आहे घरात कमवणारा कोणी नाही सगळं मला बघायला लागतं एकदम बरोबर आहे का नाही. तर बघा आपल्याला पण दिलं पैसे घरात काय म्हणून लागत नाही येसलं पैसे द्यायला लागतात. चला अजून तुम्हाला बसमध्ये बोलते घरी गेला बोलते जरा बघा बस आली बसमध्ये कोणी पण नाही. चला घरी आले मी खूप थकली बाबा कारण एवढा प्रवास करणं सुखाचा नसतो आणि तरी पण मी केला रात्रभर. गाडीमध्ये खूप दिक्कत आहे त्या गाडीला म्हणजे ना आरामचं असं सीटच नाही. आता माझी कणकणी अजून होणार
एकतर मी प्रवास तिकडून तर करून आली होती, त्याच्यानंतर हा प्रवास, कारण कोची तारीख आहे म्हणून त्याच्यामुळे मी आली मुंबईला. आई ग, खूप कंटाळा आला, खूप कंटाळा आला. घसा बसला आहे. आता पटपट आंघोळ करते, नाश्ता करते आणि जाते. मग आल्यानंतर निवांत व्हिडिओ सोडते. भावांनो बहिणींनो, बघा एकट्या बाईची जिंदगी काय असते ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी किती कष्ट करते. हां, आता बघा आता बघ 2-3 दिवस प्रवास केला, त्याच्यानंतर कारण मला प्रवास जमत नाही, पण तरी पण पांडुरंगाने मला ताकद खूप दिली. पांडुरंगाला धन्यवाद बोलते. रामकृष्ण हरी माऊली, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. ती सगळ्यांनी मला सपोर्ट केल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे. आता कसं आहे, आता आली, आंघोळ करते, नाश्ता करते, आल्यानंतर घर स्वच्छ करते. कारण की कसं आहे, मला परत तिथं 11 वाजता पोचायचं आहे काय पण करून. आता जायलाच मला 2-3 तास लागतो, कारण तिथं गर्दी असते आणि खूप सांभाळून जायला लागते. एकदम धावपळ नाही करून जमत एकदम, बरोबर आहे का नाही. आता बघा मी तिकडं थांबणार होती, पण मला इकडं सामान घेऊन कुठं थांबू, बरोबर आहे का. मग त्या हिशोबाने मी म्हणलं चल जाऊन दे, घरी जाते आणि सामान बिमान घरी ठेवते आणि मग येते एकदा. तर चला, आप्पा बघा, आप्पा पण सोऱ्या या बाजूने, कारण की आई असते, आईने पण मला निघताना बोलले असते सांभाळून जा, पोचल्या फोन कर, हे कर ते कर. शेवटी आई ती आईचं असते, हे का नाही. जाऊन दे, काय हरकत नाही. चला, आपण चांगलं कर्म करायचं, लोक काय बोलतात काय नाही त्याचा विचार नाही करायचा. लोकांचं काम आहे भोकत बसायचं, आपलं काम आहे चांगलं मोठं जायचं, बरोबर आहे का नाही. ज्याला माझे व्हिडिओ आवडतात त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगत जावा की हो स्मिता तू बरोबर करते एकदम. ठीक आहे, चला मग बाय बाय. आता मी तयार होते, बाय.